नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आम्ही घेऊन आलोय मार्गशीर्ष महिन्यासाठी खास मार्गशीर्ष महिन्याच्या पूजेसाठी खास पॅच रांगोळी। चला तर मग सुरू करूया। इथे मी अशा डिझाइन किंवा अशी आकृती असलेली डिझाइन ड्रॉ करून घेतली आहे आणि त्यावर OHP शीट ठेवून CD मार्करने ही ड्रॉ करून घ्यायची आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता की OHP शीट जी आहे ती अनस्टेबल आहे, म्हणजे थोडी हलती आहे। तर आपण काय करू शकतो, सेलो टेपने हे आधी फिक्स करून घेऊ शकतो। जेव्हा तुम्ही ते फिक्स करून घ्याल तेव्हा तुम्हाला त्यावर फिरवणं आणि ती आकृती ट्रेस करून घेणं सोपं जाईल। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ती OHP शीटवर ट्रेस करून घ्यायची आहे, म्हणजेच जी आकृती आपण ड्रॉ केली आहे ती आकृती तशीच्या तशी आपल्याला OHP शीटवर घ्यायची आहे। याआधी केलेल्या रांगोळी पॅचमध्येही जशी पद्धत दाखवली किंवा त्याचप्रमाणे इथे आपण थोडंसं पाणी आणि खूप जास्त प्रमाणात फेविकॉल घेऊन अशा प्रकारे त्याला ग्लू लावून घेतला आहे आणि इथे मी कोकोनट शेड तयार केला आहे। अगदी थोडासा ऑरेंज आणि थोडासा ब्लू मिक्स केलात तर आपल्याला कोकोनट म्हणजेच नारळाचा हा कलर तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही त्या फेविकॉल किंवा ग्लू लावलेल्या सरफेसवर अशा प्रकारे आपली रांगोळी चिटकवून घ्या। आता जसं आपण नेहमीच्या किंवा ह्या आधीच्याही व्हिडिओमध्ये पाहिलं असेलच, पॅच लावलेली ही जी रांगोळी आहे किंवा हा जो पृष्ठभाग आहे तो आपण न्यूजपेपरवर झटकून घेणार आहोत। म्हणजेच काय होईल, जी रांगोळी आपण फेविकॉलने किंवा ग्लूने स्टिक करून घेतली आहे ती एक्सेस रांगोळी म्हणजे त्याला न चिकटलेली रांगोळी निघून जाईल, काहीशी अशा प्रकारे। इथे तुम्ही पाहू शकता की मी पानांनाही लेअरिंग करून घेतलं होतं आणि त्याच्यावरही ग्रीन आणि येलो कलरच्या शेडिंगमध्ये पानं बनवून घेतली होती आणि तीही पेपरवर झटकून घेतली होती। पण जर तुम्हाला असं वाटलं आहे की कुठेतरी एखादा लेअर फारच पातळ लागला आहे तर तुम्ही त्यावर अगदी त्याला 2-3 तास सुकून दिल्यानंतर परत फेविकॉलचा कोट चढवून त्यावर दुसरा रांगोळीचा थरही लावू शकता। इथे खणसाठी म्हणजेच महालक्ष्मीच्या साडीसाठी जो मी कलर चूज केला आहे किंवा सिलेक्ट केला आहे तो आहे ब्लू, स्काय ब्लू अँड रेड बॉर्डर असलेली साडी। तुम्ही इथे रेड विथ ग्रीन, रेड विथ येल्लो किंवा येल्लो विथ रेड अशा साडीचेही कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता। पूर्ण झाल्यावर आपली आकृती काहीशी अशी दिसते। मी प्रत्येक लेअर नंतर अशा प्रकारे न्यूजपेपर किंवा कोणत्याही कागदाचा भाग त्याच्यावर दाब देऊन अशा प्रकारे उरलेली रांगोळी मी त्याच्यावर दाब देत आहे आणि झटकून घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की काही ठिकाणी रांगोळी लागली नाहीये किंवा व्यवस्थितरित्या चिटकली नाहीये तर तुम्ही अजून एक लेअर त्यावर ॲड करू शकता। मैत्रिणींनो, महालक्ष्मी आणि महालक्ष्मी हे जे व्रत आहे स्पेशली मार्गशीर्ष महिन्यात केलं जातं। या मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवार आले आहेत आणि त्या 4ही गुरुवारसाठी आम्ही आमच्या चॅनलवर 4 वेगवेगळ्या पॅच रांगोळी तयार करणार आहोत। तर या पुढचे व्हिडिओही बघायला विसरू नका। येणाऱ्या गुरुवारसाठी म्हणजेच पहिल्या गुरुवारसाठी, मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारसाठी आम्ही ही खास पॅच रांगोळी घेऊन आलो आहे। तुम्ही इथे पाहू शकता की आपली आकृती पूर्ण झाल्यानंतर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये जसं पाहिलंय तसंच मी त्यावर आपले डिटेलिंग ड्रॉ करून घेतलेत। अगदीच महालक्ष्मीचं जे रूप आपण आपल्या पूजेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करत असतो अगदी काहीसं तसंहीच मी आपल्या रांगोळीमध्येही मांडण्याचा प्रयत्न केला आहे। साडीच्या बॉर्डरसाठी किंवा साडीच्या काही डिझाईनसाठी अशा प्रकारचे डॉट्स त्यावर मारून घेतले आहेत। वेणी म्हणजेच नारळावर आपण जेव्हा वेणी चढवतो तो काहीसा भाग मला असा अपूर्ण वाटला आणि म्हणून मी इथे येल्लो ॲक्रेलिक कलरने त्यावर वेणीची डिझाईन ड्रॉ करून घेतली आहे आणि इथे पूर्ण झाली आहे आपल्या महालक्ष्मी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मीच्या पहिल्या गुरुवारसाठी येणारी पॅच रांगोळी किंवा आपण स्वतः हाताने साकारलेली पॅच रांगोळी। आता ही रांगोळी आपण कशी वापरू शकतो? मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही रांगोळी वापरणं फारच सोपं आहे आणि ही रांगोळी का बनवावी त्याचंही उत्तर मी व्हिडिओमध्ये देणार आहे। ही रांगोळी आपण आपल्या पूजेच्या पाटासमोर किंवा आपल्या दाराभोवती जी रांगोळी आपण त्या दिवशी काढणार आहोत त्यावर हा पॅच ठेवून द्या, तुमची रांगोळी खूप सुंदर दिसेल। आणि हो,
ही जी पॅच रांगोळी आहे ती आपण वारंवार वापरू शकतो, ती विस्कटली जाणार नाही. अगदी जर तुम्ही घरात पूजन करत असाल आणि तुम्हाला तर माहिती आहे की घरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे पाय लागल्यामुळे किंवा काही कारणास्तव आपली रांगोळी विस्कटत राहते आणि आपण पाठाभोवती काढलेल्या रांगोळ्या बऱ्याच वेळेला रात्रीपर्यंत ती तशीच्या तशी राहत नाही. पण अशा पॅच रांगोळीमुळे तुमची जी रांगोळी असेल ती पूर्ण दिवसभर तशीच्या तशी राहणार आहे ना. ही खूपच सुंदर कल्पना. अगदी अर्ध्या तासात बनवून होणारी किंवा 1 तास जरी तुम्ही पकडून चालाल, सुकायचा जो वेळ जर मी नाही पकडला तर फारच कमी किमतीत, फारच कमी वेळात आणि उत्तम डिझाईन्समध्ये तुम्ही अशा प्रकारच्या पॅच रांगोळी बनवून ठेवू शकता. या रांगोळीला तुम्ही बऱ्याच सुशोभित गोष्टीनेही डेकोरेट करू शकता, जसे बीड्स झाले, काही लेस झाले, दागिन्यांसाठी एखादी नथ झाली किंवा अगदी ज्वेलरीसाठी काही जर तुम्ही इथे येलो बीड्स वापरत असाल तर तेही या रांगोळी पॅचवर सुंदर दिसणार आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, आमची ही आयडिया कशी वाटली किंवा आमचा हा व्हिडिओ बनवण्याची ही पद्धत, ही प्रोसेस कशी वाटली, आम्हाला कमेंट बॉक्समधून जरूर कळवा. आणि हो, तुम्हाला आमच्या ह्या आयडियाज आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, भेटूया अशाच भन्नाट आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्राफ्ट करत राहा आणि ड्रॉइंग जरूर करत राहा. धन्यवाद.